आता आपलं शहर हे मोठ्या प्रमाणात बदललं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे की पुढच्या 1 वर्षामध्ये या भुसावळ शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर 24 तास त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल आणि 365 दिवस आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळेल। आणि एवढंच नाही तर आज वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी जो विकास आपल्याला करायचा आहे, मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सांडपाण्याच्या योजना, गटारीच्या योजना याकरता आम्ही वर्ल्ड बँकेला प्रपोजल दिलं आणि वर्ल्ड बँकेला सांगितलं आमच्याकडे इतके पैसे आहेत, केंद्र सरकार इतके पैसे देणार आहेत, एवढी गॅप पडते आहे, आम्हाला एकही शहर असं ठेवायचं नाही आहे की ज्या शहरामध्ये ओपन नाल्या आहेत, आम्हाला प्रत्येक ठिकाणी भुयारी गटार पाहिजे आहे। आणि नुसतं भुयारी गटार नाही तर त्यातनं जे काही सीवेजचं पाणी आहे ते ट्रीट झालं पाहिजे, एसटीपी तयार झाला पाहिजे। आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या त्या योजनेला मान्यता मिळाली आणि गॅप फंडिंगचे पैसे आम्हाला वर्ल्ड बँक त्या ठिकाणी देते आहे। आमचा या ठिकाणी विश्वास आहे पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार असेल, त्या गटाराच्या पाण्यावर प्रक्रिया होईल आणि कुठेही घाण पाणी, सांडपाणी जमिनीत चाललाय, तलाव खराब करताय, विहिरी खराब करताय, अशा प्रकारची अवस्था राहणार नाही, हा आम्ही सातत्याने प्रयत्न केलाय। आज आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं नेटवर्क आपण करतो आणि त्यातनं चांगल्या प्रतीचे रस्ते तयार झाले पाहिजेत, काही प्रमाणात कॉन्क्रीट रोड तयार झाले पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपला चाललेला आहे। खरं म्हणजे आज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं ही विकासाची गंगा ही आणण्याचा प्रयत्न आपण करतो। पण संजीव भाऊंचा सातत्याने एक आग्रह मात्र आहे की मी टेक्सटाईल मंत्री आहे आणि माझ्या भुसावळमध्ये टेक्सटाईल नाही, तुम्ही काहीतरी करा। आणि मध्येच गिरीश भाऊ तुम्ही भुसावळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे तसं शिरा, तुम्ही त्या रस्त्यावर जा, तुम्हाला शिरावं लागेल, तुम्ही आमचे नेतेच आहात, पण तुमचा उद्योग वेगळा म्हणजे टेक्सटाईलचा आणि यांचा उद्योग वेगळा। त्यामुळे संजू भाऊ मी जानेवारीमध्ये डावोसला जातोय आणि डावोसहून आल्यानंतर किमान एक तरी टेक्सटाईलचा उद्योग तुमच्या भुसावळमध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही।